इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर नगरपालिका हद्दीतील सोनिवली गावातील गृहसंकुलाचे शेकडो लिटर सांडपाणी दररोज कोणतीही प्रक्रिया न करता शेतात सोडले जात आहे। त्यामुळे या भागातील शेतजमीन नापिकी होण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे। तसेच शेतात साचलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दररोज सोडल्या जात असल्याने या सांडपाण्यामुळे शेतात अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे। याबाबत नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे एकीकडे शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे, मात्र हे नागरीकरण होत असताना नियोजन अभावी त्याचे दुष्परिणामांना आम्हाला समोर जायला लागत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। जवळजवळ 2 वर्ष झाली या शेतामध्ये गोल्डन व्हॅली जे बिल्डर आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सांडपाणी इथे कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट आमच्या शेतात आम्हाला न विचारता इथे सोडलेलं आहे आणि त्यामुळे आमचं खूप शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे खूपच पाणी, म्हणजे आम्ही इथे शेतात उतरू पण शकत नाही, इतकी घाण करून ठेवली त्यांनी। तर त्यांना आम्ही सर्व निवेदन वगैरे दिलं तरी त्यांनी कोणतेही नगरपालिकेला किंवा पोलीस स्टेशनला न जुमानता त्यांनी त्याच्यावर कोणताही आम्हाला रिप्लाय दिलेला नाही। काय मागणी तुमची? त्यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही आमची त्यांना विनंती आहे, पण त्यांनी बरेच अर्ज विनंत्या करूनही त्यांनी कोणताही आम्हाला रिप्लाय दिलेला नाही अजूनपर्यंत। किती नुकसान झालंय? नुकसान म्हणजे आता तुम्ही ते याच्यामध्ये नाही करू शकत, अमाऊंटमध्ये नाही सांगू शकत नुकसान, कारण आमच्या शेतीच्या जमिनीची समजा 10 लाख रुपये भाव चालू होता, तो आज आम्ही जर ती पार्टी दाखवली कुठली तर आम्हाला 5 लाख रुपये द्यायला पण या अशा घाण्या पाणीमुळे आम्हाला म्हणजे व्हॅल्यूज डायरेक्ट झिरो करून टाकलेली आहे। शेती करायला मिळते का? शेती नाही, शेतीला तुम्ही बघा ना, पायात ठेवू शकत नाही तर शेती तुम्ही कशी करायला येते?